नमस्कार. मी डॉक्टर सुनील गंधे, लोकनियुक्त सरपंच, आरोग्य ग्राम, जखणगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर. आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये संपूर्ण जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याचं महान कार्य आमच्या गावाने पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि जखणगाव हे जगातील पहिलं गाव आहे की ज्याची जातनिहाय जनगणना पूर्ण झालेली आहे. माझ्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव विधानसभा निवडणुकीचं पर्व संपूर्ण राज्यभर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेला या देशातील या राज्यातील समस्त जनतेचा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्हे तर लोकशाहीची ताकद ही फक्त आपल्या मतदानावरच अवलंबून असते. ही एकमेव प्रक्रिया अशी आहे ज्यामध्ये आपल्याला एक पूर्ण मत मांडण्याचा अधिकार आहे की ज्याप्रमाणे या देशातील सर्वात धनाढ्य व्यक्तीलाही एकच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अत्यंत साम्राज्य असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. किंवा कुठल्याही क्षेत्रात अतिश्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्यासारखा एकच मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही स्वतःला कमी न समजता या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपलं मत 100% नोंदवावं. आपापल्या मतदार केंद्रावर जाऊन आपण आपलं मत द्यावं. मत कुणाला द्यावं, का द्यावं, कुणाला देऊ नये याबद्दल हा तुमचा लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्यावर तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची तुम्हाला मी सांगू इच्छितो की नोटा नावाचं एक बटन या देशामध्ये गेल्या 20 वर्षापासून 15-20 वर्षापासून वरीलपैकी कुणीही उमेदवार पसंत नाही म्हणून ठेवलं जातं. पण माझा स्वतःचा अनुभव सांगतो आमच्या गावचा. आमच्या गावच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा मी सरपंच झालो त्यावेळेस आमच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये एक अनुसूचित जमातीसाठीची जागा राखीव होती. आणि आमच्या पक्षाने आमच्या गटाने निर्णय घेतला की हा समाज छोटा असल्यामुळे आपण इथे कुणी एकाला बिनविरोध ही जागा मोकळी करून बिनविरोध निवडून द्यावं. मग आम्ही आमच्या विरुद्ध गटाने उभा केलेल्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गावामध्ये यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 5 सरपंच पदाचे उमेदवार आणि 3 पार्ट्या अशा संपूर्ण पॅनलच्या उभ्या राहिल्या होत्या. आणि मग तिसऱ्या पार्टीने त्यांना एक उमेदवार उभा केला. मग अशी ऐनवेळेस झालेली पंचायत फजिती आमच्या पार्टीच्या दृष्टीने आमचा निर्णय महत्त्वाचा म्हणून आम्ही त्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये त्या जागेसाठी नोटाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. आणि आश्चर्य म्हणजे जवळपास 500 मतदानात असणाऱ्या त्या वॉर्डमध्ये नोटाला 250 मतं पडली. उमेदवार जे 2 उभे होते त्यातील एकाला 124 मतं पडली, एकाला 122 मतं पडली. मग आम्ही असं गृहीत धरलं की इथे नोटाची मतमोजणी ही सर्वाधिक आहे, तर इथे ही जागा रिक्त राहावी, नोटा निवडून आला अशा प्रकारचा निर्णय व्हावा. आणि मग त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेलो. परंतु त्यांनी घटनेच्या तरतुदीनुसार सांगितलं की नोटा हे फक्त तुमचं एक जनरल मत प्रदर्शित करण्याची साधन आहे, यावर कुठलाही निर्णय अवलंबून नाही. जर त्या मतदारसंघात
पडणाऱ्या मताच्या 50% मतं नोटाला होती आणि फक्त 25%पेक्षाही कमी मतं त्या उमेदवारांना होती, तरी त्यांना विजयी घोषित केले. आणि म्हणून माझ्या समस्त महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, तुम्ही कोणत्याही उमेदवाराला मत द्या, परंतु नोटाचं बटन कृपा करून दाबू नका. किंबहुना तशा प्रकारे मत वाया गेल्याने आपल्याला अनर्थ आणि नको त्या उमेदवाराला विजयी होण्यास मदत होते. आणि म्हणून आपण आजच्या या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर आजच्या या पूर्ण दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपलं मतदान करावं. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचं मतदान करावं. आपल्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांना आपल्याबरोबर आपल्या वाहनात घेऊन जाऊन मतदान करून घ्यावं आणि ही लोकशाही अधिक सुदृढ करावी. आपल्या सर्वांना आजच्या दिवशीच्या या मतदानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.